नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे गणेश देवकाते आणि आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे मराठी माहितीवाला या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्व ज्या लाडक्या बहिणी आहेत, महिला आहेत, त्यांनी अर्ज केलेला आहे लाडक्या बहीण योजनेसाठी। पण मित्रांनो, भरपूर अशा महिला आहेत की या लाडक्या बहीण योजनेपासून वंचित आहेत आणि यांचे जे पैसे आहेत ते बँक खात्यावरती आणखी आलेले नाही। तर यांना नेमकं प्रॉब्लेम जो येत आहे मित्रांनो, तो आधार सीडिंगचा आहे। आता एक नवीन अपडेटनुसार मित्रांनो, ते आधार सीडिंग तुम्ही घर बसल्या कसं करू शकतात हे मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यासोबत आणखी काय नवीन अपडेट आलेला आहे लाडक्या बहिणीसाठी, ती पण अपडेट आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत। तो व्हिडिओ थोडा पण स्किप न करता संपूर्ण बघा आणि अशाच लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो, त्याच्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राइब करून ठेवा। तर मित्रांनो, तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या मोबाईलवरती ओपन करून घ्यायचं आहे गुगल क्रोम आणि तिथं सर्च करायचं आहे आधार बँक सीडिंग। हे सर्च केल्यानंतर मित्रांनो, ही प्रोसेस सर्व महिलांना करायची आहे। घर बसल्या तुम्ही बँकेत न जाता व लाईनला उभा न राहता आधार सीडिंग करू शकतात नवीन पोर्टलनुसार। हे सर्च केलं तर थोडं खाली यायचं आहे, आधी तर NPCI असं ऑप्शन देण्यात आलेलं आहे, याच्यावरती क्लिक करा। मित्रांनो, थोडी वेबसाईट लोड घेते कधी कधी, त्याच्यामुळे प्रॉब्लेम होतो, पण वेबसाईट वरतून नवीन आपल्याला काय प्रोसेस करायची आहे ती आपण बघणार आहोत। इथे बघू शकता मित्रांनो, असा काही इंटरफेस ओपन होतो वेबसाईटचा। आता वेबसाईट वरती भरपूर ऑप्शन आहेत, पण आपल्याला जे लागतं ते ऑप्शन दिसत नाही, त्याच्यासाठी आपल्याला परत एकदा इथं क्लिक करायचं आहे। आता इथं बघू शकता जो इंटरफेस आहे तो चेंज झालेला आहे। आता इथं कस्टमर आहे, इथं कस्टमर वरती आल्यानंतर इथं बघू शकता भारत आधार सीडिंग एनेबल, तर इथं तुम्ही क्लिक करायचं आहे। याच्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो, आता थोडा वेळ वेबसाईट लोड घेते। आता इथं बघू शकता मित्रांनो, आता असा काही इंटरफेस ओपन झालेला आहे। आता तुम्हाला काळजीपूर्वक ऑप्शन बघायचे आहे। आता इथं पहिलंच जे देण्यात आलेलं आहे आधार सीडिंग। आता आधार सीडिंग केल्यानंतर आपल्याला सर्व्हिस स्टेटस म्हणजे आपलं मॅप झालंय का नाही ते पण स्टेटस चेक करता येतं। इथं बघू शकता ऑप्शन आहे 3 नंबरला, आधार मॅपिंग स्टेटस पण चेक करता येतं, आधार मॅपिंग हिस्ट्री पण बघता येते आपल्याला आणि अकाउंटची डिटेल पण बघता येते। आपल्याला पहिलं ऑप्शन गरजेचं आहे, तर याच्यावरती तो आपण आधार सीडिंग करणार आहोत। आता हे करण्यासाठी इथं आधार नंबर टाकायचा आहे। आता इथं तुम्हाला जर पहिले कोणत्या बँकेला आधार सीडिंग असेल ते डिसेडिंग करून दुसऱ्या अकाउंटला सीडिंग करायचं असेल तर पहिले तुम्हाला इथं डिसेडिंग करू शकतात, पण आपल्याला नवीन आधार व बँक ही सीडिंग करायची आहे। तर इथं पहिलं जे ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे। आता इथं बँक निवडायची आहे। आता भरपूर अशा बँक देण्यात आलेल्या आहे, इथून एक तुम्ही कोणती पण बँक निवडू शकतात। आपण युनियन बँक ही निवडणार आहोत। इथं फ्रेश सीडिंग करणार आहोत, तर त्याच्यासाठी आपल्याला पहिल्या ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचं आहे। इथं तुमचा जो युनियन बँकचा अकाउंट नंबर आहे तो टाकायचा आहे, अकाउंट नंबर कन्फर्म करायचा आहे। त्याच्यानंतर खाली यायचं आहे, हे जे ऑप्शन देण्यात आलेले डिक्लेरेशनचे हे ऍक्सेप्ट करायचे आहे, याच्या बॉक्सवरती तुम्ही क्लिक करू शकतात। केल्यानंतर मित्रांनो, इथं कॅप्चा फिल करा आणि प्रोसीड बटनावरती क्लिक करा। एक टोकन नंबर जनरेट होतो आणि त्याच्यानंतर तुम्हाला एक मेसेज पण येतो। अशा काही प्रकारे तुमचं जे आधार सीडिंग आहे हे पूर्ण झालेलं दिसतं। आता इथं बघू शकतात ही प्रोसेस इथं टाइम दिलेला आहे, त्याच्यामध्येच करावं लागते, नाहीतर तुमची जी वेबसाईटची लिंक आहे ती एक्सपायर होत असते। मित्रांनो, अशा काही प्रकारे आपण ऑनलाईन फक्त 5 मिनिटांमध्ये स्वतःच्या मोबाईलवरून आधार सीडिंग करून घेत असतो। कुठेही जायची गरज नाही, कोणत्याही बँकमध्ये लाईनला राहायची गरज नाही। मित्रांनो, घर बसल्या ह्या पोर्टलवरून तुम्ही हे काम करू शकतात। मित्रांनो, 24 घंट्यानंतर तुम्ही बघायचं आहे, इथं आधार नंबर टाकायचा आहे। आता इथं आपण तिसरं जे ऑप्शन आहे आधार मॅप स्टेटस याच्यावरती आलो। आधार नंबर टाकून तुमचं जे स्टेटस आहे तुम्हाला इथं चेक केल्यावरती कळतं की तुमचं आधार सीडिंग सक्सेस झालेलं आहे किंवा नाही। आता मित्रांनो, हे जर चेक करायचं असलं तर तुम्ही आपला पाठीमागचा व्हिडिओ बघू शकतात, त्याच्यामध्ये मी तुम्हाला आधार सीडिंग कसं चेक करायचं आहे हे पण सांगितलं आहे। आधार मॅपिंगचं पण सेम आहे मित्रांनो, चौथ्या ऑप्शनवरती यायचं आहे। इथं तुम्हाला आधार नंबर टाकून कॅप्चा फिल करायचा आहे, सबमिट करायचा आहे। इथे तुम्हाला तुमची आधार मॅपिंग पण बघायला भेटते। अकाउंट डिटेल चेक करायचे असेल तर तुम्हाला इथून आधार डिटेल पण ह्या पोर्टलवरून चेक करता येतात। असे 5-6 कामं या पोर्टलवरून होतात। मित्रांनो, जर तुम्ही लाडक्या बहीण योजनेसाठी अर्ज केला असेल कोणी फॅमिलीमध्ये, तर तुम्ही ही नक्की प्रोसेस करा। तुम्हाला जो थकलेला हप्ता आहे तो 100% मिळण्याचे चान्स आहे। मित्रांनो, ही काही अपडेट होती। मित्रांनो, ही जर अपडेट तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा, आपल्या लाडक्या बहिणीमध्ये जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा। काही जर प्रॉब्लेम असतील, काही क्वेश्चन असतील तर तुम्ही इंस्टाग्राम पेजवरती जाऊन आपल्याला विचारू शकतात व कमेंट बॉक्समध्ये पण विचारू शकतात। मित्रांनो, अशाच लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो, त्याच्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद।